मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक युवतींना शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी शिवसेनेचे प्रकाश मारोटकर व प्रशिक्षणार्थी युवकांनी जिल्हाधिकारी, आमदार, शिवसेना उपनेते नितीन देशमुख, आमदार गजानन लवटे यांना निवेदन सादर करून केली। महायुतीचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील युवक युवतींना आवाहन करून राज्य पातळीवर युवकांना रोजगार देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते। सदर आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील युवक युवतींनी या योजनेत सहभागी झाले। त्यांचा 6 महिन्यांचा कालावधी संपुष्टात आला असून या प्रशिक्षणार्थ्यांना शासकीय कामाचा अनुभव आला असून या योजनेच्या शासन निर्णयात नमूदनुसार प्रशिक्षणार्थींची इच्छा असल्यास रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील व प्रशिक्षण कालावधी जोडून नोकरी किंवा रोजगार देऊ असे नमूद होते व तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा तसे आश्वासित केले होते। त्यामुळे या योजनेत सहभागी झालेल्या युवकांचा भविष्याचा विचार करून सर्व विभागातील या योजनेच्या प्रशिक्षणार्थ्यांना शासकीय योजनेत समाविष्ट करावा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करून आमदार शिवसेना उपनेते नितीन देशमुख, आमदार गजानन लवटे यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करावा अशा मागणीचे निवेदन प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्याने सादर केले। यावेळी शिवसेनेचे विधानसभा समन्वयक प्रकाश मारोटकर, गौरव काकडे, अनिकेत आंबेकर, श्रेयस प्रांजळे, अनिकेत कुटेमाटे, अजिंक्य संगोले, मयूर वाठोडकर, वैभव अलोनी इत्यादी उपस्थित होते। शिबिर मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनेक तरुणांनी त्या योजनेत सहभाग नोंदवला होता। जवळपास 6 महिन्याचा कालावधी पूर्ण झालेला आहे, परंतु त्यावेळेस तत्कालीन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आश्वासित केलं होतं राज्यातील तरुणांना की आपण या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीमध्ये सहभागी व्हावं आणि 6 महिन्यानंतर रोजगार देण्याच्या दृष्टीनं तुम्हाला शासकीय सेवेत सामावून घेतल्या जातील किंवा एखादा रोजगार उभा करून देतल्या जातील असं आश्वासित केलं होतं। त्यामुळे आता महायुतीचं सरकार असून माननीय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी हा निर्णय घेऊन यांना एक तर शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावं किंवा एखादा रोजगार देण्याच्या दृष्टीनं एखाद्या कौशल्य रोजगाराच्या माध्यमातून यांना एखादा रोजगार उपलब्ध करून द्यावा ही मागणी आज सरकारला माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सर्व युवा मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी शिबिरार्थ्यांना सोबत घेऊन सरकारकडे केलेली आहे। या युवकांचा भविष्याचा विचार करून यांना शासकीय सेवेत सामावून घेणं अत्यंत गरजेचं आहे। अत्यंत गोरगरीब ग्रामीण भागातले विद्यार्थी आहे, यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आज निवेदन सादर केलं। 6 महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी संपत आला असून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सदर योजनेत सहभागी होणाऱ्या युवकांना शासकीय सेवेत कायम करू असे आश्वासन दिले होते। या युवकांचा भविष्याचा विचार करून एकनाथ शिंदेंचं सरकार असून दिलेला आश्वासन पूर्ण करावे व शासकीय सेवेत समावेश करावा असे मत प्रकाश मारोटकर यांनी व्यक्त केले। आम्ही महावितरण अमरावती अर्बन 2 ला आम्ही कार्यरत आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमार्फत आम्ही मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे तत्कालीन ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अशी लोकप्रिय योजना ही निर्माण केली होती। त्यामार्फत आमचं 6 महिन्याचं प्रशिक्षण जे आहे ते संपत आलेलं आहे। त्यानुसार त्यांच्या ज्या म्हणण्यानुसार त्या GR मध्ये 4.5चा असा मुद्दा आहे की प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कालावधीमध्ये त्याच आस्थापनेमध्ये कायमस्वरूपी रोजगार तुम्हाला देण्यात येईल, परंतु तो आता त्यांनी शब्द पाळावा आणि आम्हाला त्याप्रमाणे कायमस्वरूपी रोजगार आणि आमच्या याच्यामध्ये वाढ करून द्यावी, प्रशिक्षणामध्ये वाढ करून द्यावी। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।